महाड ऐतिहासिक शहराला एका साठलेल्या डबक्यातले पाणी पुरवठा करण्याची वेळ येते ही खरी दुर्दैवी गोष्ट आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी स्वच्छ पाणी देण्याचे काम करून प्रश्न सोडवावा। नडगाव डबक्यातले पाणी नको, रानबाजिरे धरणातून पाणी द्या, नाही दिले तर 7 जुलैला बेमुदत उपोषणाचा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉम्सा पक्षांचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले। रायगड जिल्ह्यातील महाड हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते। याचा शहराला शासनाकडून गेली अनेक वर्षांमध्ये पाणी टंचाईवर करोडो रुपये खर्च करण्यात आले। मात्र तरी देखील पाणी टंचाईची झळ कायम असल्याच्या याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाड नगरपालिका आणि महाड MIDCच्या अधिकाऱ्यांना इशारा देत महाड नगरपालिकेचा जाहीर निषेध व्यक्त केलाय। महाड शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नडगावच्या खाणीतून जे खूप वर्षापासून साठलेलं पाणी आहे ते पाणी टँकरद्वारे नागरिकांना पुरवण्याची सुविधा आज पालिकेमधनं शिवणकडनं माहिती मिळाली की ते पाणी पुरवलं जातं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रानबाजिरे धरणामध्ये आता 24% पाणी साठा आहे आणि त्या ठिकाणचं पाणी हे औद्योगिकरणाला वापरलं जातं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। तर आमचं असं म्हणणं आहे की हे साठलेलं पाणी औद्योगिकरणाला वापरावं आणि रानबाजिरे धरणातनं पाणी हे महाड शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी द्यावं। कारण कोथरुडेचा डॅम आटलेला आहे, कुर्लेचा डॅम आटलेला आहे, ही शोकांतिका कायमची ही मिटली पाहिजे। ही जी पनवती आहे ना महाडला लागलेली पाण्याची ही पूर्ण काढण्यासाठी आम्ही आज महाड नगर परिषदेचे शिव कोळेकर साहेबांना निवेदन दिलं आहे की रानबाजिरे धरणातनंच पाणी ह्या महाड शहराला कायमस्वरूपी पुरलं पाहिजे आणि ते जर देण्यात आलं नाही तातडीनं तर आम्ही 7 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाडमध्ये आमरण उपोषणाला सर्व लोक आम्ही कार्यकर्ते शरदचंद्र पवार पक्षाचे बसणार आहोत। याची प्रशासनाने नोंद घ्यावी।